मंडळी, कसे आहात? बरं आहे का तुमचं? मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुरू झालेले आहेत. कोण कोण उपवास करते मला नक्की सांगा. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता काल आणि कालच माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. काय सांगू तुम्हाला तो आनंद. एक सबस्क्रायबर वाढणं म्हणजे खूप असतं आणि काल माझे 15 सबस्क्रायबर एकाच वेळी वाढले. मला खूप छान वाटलं ॲक्च्युली. असाच मला तुमचा सपोर्ट असू द्या. चला, आज आपण काहीतरी युनिक बनवूया. आज मी बटाट्याचं कालवण बनवणार आहे. बटाट्याचं कालवण, बटाटा रस्सा भाजी असंही तुम्ही म्हणू शकता. बटाट्याचं कालवण बनवण्यासाठी मी ते छान 2 बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी त्याचे सालही काढून घेतलेत. साल काढून घेतल्यानंतर मी ते बटाटे स्वच्छ धुतले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी ते फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी आपल्याकडे जे बेसिक मसाले आहेत ते बेसिक मसाले मी इथे घेतलेले आहेत. कढीपत्ता मी असा सुकूनच ठेवते जेणेकरून तो मला नंतरही यूज होतो. चला, कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की मी त्यामध्ये टाकलेले आहेत जिरे आपल्याला छान तडतड करून द्यायचे आहे. जिरे छान परतल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे थोडा कढीपत्ताही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे मी सुके मसाले घेतले होते, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरेपूड हे सर्व टाकून मी त्यामध्ये छान मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर ना मी त्यामध्ये आपण जे बटाटे चिरून घेतले होते ना ते बटाटे टाकणार आहे. तुमच्याकडेही बटाट्याची पातळ भाजी बनवतात का मला एकदा नक्की सांगा. चला, आता आपले बटाटे यामध्ये टाकून झालेले आहे. ते मी छान मिक्स करून घेणार आहे. बघा, बटाटे छान मिक्स करून झालेले आहे. आता त्यामध्ये आपण बटाटे शिजवण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी ते शिजवून घ्यायचं आहे. बघा कशी छान तरी आली की नाही. चला, आता चवीपुरतं मीठ टाकले मी आणि छान आपण ते वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे बटाट्याचं वाटण तयार करत आहे कालवणाला टाकण्यासाठी. त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपण छान हे वाटण वाटून घेतलेलं आहे. वाटून झाल्यानंतर मी जे आपले बटाटे शिजत होते ना कढईमध्ये, त्या कढईमध्ये ते वाटण टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आणि छान असं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणीही ॲड करू शकता. चला, किती छान दिसते बघा. मस्त तर्रीपाज बटाट्याचं कालवण तयार आहे. एकदा करून बघा आणि खायलाही या. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात ना, बघता सबस्क्रायबर्स पण आता सध्या वाढत चालले आहेत माझे आणि व्ह्यूज पण येत आहेत बऱ्यापैकी. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जे बघतात ना माझे व्हिडिओ त्यांनी फक्त एक सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा कसं आपल्याला छान मस्तपैकी आपलं बटाट्याचं कालवण तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. या जेवायला. आणि हां,